Dear student, today we will see nth term of an arithmetic progression. आज आपण अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीचं n असणारं जे काही पद जे आहे तर ते पद काढण्याचं सूत्र जे आहे तर ते सूत्र आपण त्या ठिकाणी पाहतो की जनरली इन अरिथमेटिक प्रोग्रेशन an arithmetic progression T1, T2, T3, T4 डॅश. सामान्यपणे आपल्या लक्षात येत नसते की अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आहे तर ते अरिथमेटिक प्रोग्रेशन T1, T2, T4 डॅश अशा प्रकारचे जर असेल तर इफ first term is A and common difference is D. तर याच्यामधलं असणारं जे काही पहिलं पद जे आहे तर ते पहिलं पद त्या ठिकाणी A असेल आणि सामान्य फरक जो आहे तर तो सामान्य फरक जर त्या ठिकाणी D जर असेल तर आपल्याला माहिती असणारं जे काही फर्स्ट टर्म T1 त्याला आपण त्या ठिकाणी A त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सेकंड टर्म आपण कशी काढतो तर सेकंड टर्म काढण्यासाठी आपण काय करताना दिसते T1 त्याच्यामध्ये काय करताना दिसते कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी मिळवतो. म्हणजे असणारं जे काही दुसरे पद काढण्यासाठी पहिल्या पदामध्ये काय करताना दिसतोय सामान्य फरक जो आहे तर तो सामान्य फरक आपण काय करताना दिसतो तर त्या ठिकाणी मिळवताना दिसतो. अशा पद्धतीने T2 सॉरी T3 कसा काढतो आपण T3 जो आहे तर तो T3 कसा काढतोय T2 प्लस T1 अशा पद्धतीने आपण काढतो. बरोबर. की तिसरं असणारं जे काही पद जे आहे तर ते तिसरं पद कसं काढतोय तिसरं पद कसं काढतोय आपण की असणारं जे काही T2 जे आहे तर त्या T2 मध्ये कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी मिळवतो. मग आता T2 काय आहे आपला तर त्या ठिकाणी T1 प्लस D आणि प्लस त्याच्यामध्ये काय आहे D त्या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हेच काय लिहिता येईल की T1 प्लस 2D अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल ते लिहिता येईल. किंवा या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की इथे अजून काय बदल आपल्याला करता येईल की T1 म्हणजेच काय आहे A अधिक D तसं त्या ठिकाणी T1 म्हणजेच काय म्हणून आपण त्या ठिकाणी A अधिक 2D. बरोबर. पुढे T4 आपल्याला काढायचे. T4 कसं काढतो तर असणारं जे काही थर्ड पद जे आहे तर त्या थर्ड पदामध्ये काय करतोय कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी मिळवतो. मग आता T3 काय आलेलं आपलं A प्लस 2D अधिक हा D म्हणजेच काय आलंय की A अधिक 3D किंवा T5. आता T5 कसा काढतो आपण की T4 प्लस D. T4 काय आहे आपलं A प्लस 3D प्लस हा D म्हणजेच किती आलं A प्लस 4D. अशाच पद्धतीने शेवटी आपल्याला काय करायचंय TN पद जे आहे तर ते TN पद त्या ठिकाणी आपल्याला काढायचं. मग आता हे TN पद काढण्याच्या अगोदर आपल्याला इथे काही फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. पण या ठिकाणी T2 पद कसं आलेलं आहे की पहिलं पद अधिक काय आलेलं आहे D त्या ठिकाणी. मग आता या ठिकाणी हे पद जे आहे तर हे पद आपल्याला कसं लिहिता येईल या ठिकाणी A तर आहेच A अधिक 2 वजा 1 D. काही फरक आहे का याच्यामध्ये काहीच नाही. आता T2 आहे म्हणजे 2 मायनस 1 केलं तर बरोबर 1D. अशा पद्धतीने T3 पद प्रत्येकामध्ये इतर कॉमन त्याच्यामध्ये आहे प्लस या ठिकाणी 2D कसा लिहिता आपल्याला की 3 - 1 त्याच्यानंतर T4 आहे
इथे 3D आहे, त्या ठिकाणी पुन्हा a प्लस 3D कसं लिहिता येईल आपल्याला 4 मायनस 1d. पुन्हा T5 कसा लिहू शकता कोणी की a तर प्रत्येक ठिकाणी आहे, 4d कसे लिहिता येईल आपल्याला 5 मायनस 1d. किंवा या ठिकाणी आपल्याला हे लिहायचे, तर हेच आपल्याला असं लिहिता येईल इज इक्वल टू a प्लस 1 मायनस 1d. तर 1 मायनस 1d केलं तर 0 येणार, म्हणजे पहिल्या टर्म त्या ठिकाणी 0 येते. म्हणजे या ठिकाणी काय करता येईल की असणारे जे काही T5 पद जे आहे, तर ते T5 पदामधून काय करतो 5 मायनस 1 त्या ठिकाणी काय करतो कोणी त्या ठिकाणी वजा. अशाच पद्धतीने हे जर आपण जर लिहिलं Tn पद, तर त्याच्यामध्ये काय असते a प्लस, आता ही ज्या काही संख्या ज्या आहेत 2, 3, 4, 5 हेच काय आता असते याच्यापेक्षा 1 ने कमी येते. याच्यापेक्षा काय म्हणतोय मी 1 ने कमी. म्हणजेच काय आता असते की n मायनस 1d अशा पद्धतीने आपल्याला nth टर्म जी आहे तर ती nth टर्म त्या ठिकाणी काढते. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचं आहे की Tn म्हणजे काय nth टर्म असणारे, तर तिचं सूत्र काय मिळालं आपल्याला a प्लस n मायनस 1 इंटू टी. तर याच्यामध्ये a आपल्याला माहिती, a म्हणजे काय असणारे फर्स्ट टर्म असणारे, त्या ठिकाणी n म्हणजे काय असणारे nth टर्म, म्हणजे असणारे जी काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर तिचं n व पद त्या ठिकाणी असणारे. d म्हणजे काय असणारे कॉमन डिफरन्स किंवा सामान्य फरक त्या ठिकाणी आपल्याला काढा येते. याच्यानंतर पुढे आता पुढे या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 मधला पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. राईट द करेक्ट नंबर इन द गिव्हन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग अरिथमॅटिक प्रोग्रेशन. खाली दिलेले जे काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीमध्ये काय करायचं आपल्याला योग्य संख्या त्या ठिकाणी घ्यायच्यात. पहिलं या ठिकाणी आपल्याला काय दिलेले ही पहिली अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली 1, 8, 15, 22 डॅश. हिअर a इज इक्वल ए म्हणजे काय तर पहिलं पद फर्स्ट टर्म किती आहे 1 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर T1 म्हणजेच काय असते फर्स्ट टर्म असते, फर्स्ट टर्म किती आहे 1 त्या ठिकाणी. सेकंड टर्म किती आहे 8 आहे, थर्ड टर्म किती आहे 15 त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर T2 मायनस T1 म्हणजे याच्यामधला कॉमन डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. आता T2 किती आहे 8 मायनस T1 किती आहे 1, 8 मायनस 1 किती आलं 7. अशाच पद्धतीने T3 मायनस T2 किती आहे 15 मायनस T2 किती आहे 8, 15 मधून 8 गेले किती राहिले 7. तर डी म्हणजेच काय असतो कॉमन डिफरन्स सामान्य फरक किती आलेला आहे तर त्या ठिकाणी 7. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. पुढे पाहता या ठिकाणी पुढचं अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला दिलेले 3, 6, 9, 12 डॅश. पाहता हिअर T1 म्हणजे फर्स्ट टर्म किती दिलेलं आपल्याला 3, सेकंड टर्म किती दिसते 6, थर्ड टर्म तिसरं पद किती 9, चौथे पद किती आहे 12. पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला कॉमन डिफरन्स करायचा आहे T2 मायनस T1 किती आहे 6, T1 किती आहे 3 बरोबर. आता 6 वजा 3 घेतलं तर किती राहिले तर त्या ठिकाणी किती राहिले 3 त्या ठिकाणी. पुढे T3 मायनस T2. आता T3 किती आहे 9, T2 किती आहे 6, 9 मायनस 6 पुन्हा किती राहिले 3. ज्या ठिकाणी कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स सामान्य फरकाला 3. तिसरं एक्झाम्पल दिलेले -3, -8, -13, -18 कॉमा डॅश. आता हिअर T1 फर्स्ट टर्म किती आहे -3, सेकंड टर्म किती आहे -8, थर्ड टर्म किती आहे -13, फोर्थ टर्म किती आहे -80 बरोबर. पुढे आता T2 मायनस T1 म्हणजे सेकंड टर्म किती आहे -8 त्या ठिकाणी. पुन्हा मायनस T1
T1 किती आहे आपली -3 बरोबर. आता याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला मायनस मायनस का होईल प्लस होईल म्हणजे त्या ठिकाणी की -8 मायनस मायनस प्लस ती झाली तर या ठिकाणी किती आले -5 त्या ठिकाणी. पुढे T3 मायनस T2. आता T3 किती आहे तर -13 मायनस T2 किती आहे -8 आहे किती आहे -8 म्हणजेच या ठिकाणी -13 मायनस मायनस किती झाली +8 जे 13 मधून 8 गेले किती राहिले 5 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे किती झाले -5 बरोबर. पुढे आता काय विचारलं ए म्हणजे काय असतं फर्स्ट टर्म किती आहे आपली -3 आणि कॉमन डिफरन्स किती आला आपला -5 त्या ठिकाणी किती आला -5. आता फोर्थ एक्झाम्पल दिलेलं आहे 70 60 50 40 डॅश. हिअर T1 फर्स्ट टर्म किती दिसते 70 सेकंड टर्म किती आहे 60 थर्ड टर्म किती आहे 50. आता याच्यावरून काय विचारलं आपल्याला ए म्हणजे फर्स्ट टर्म किती दिसते तर या ठिकाणी 70 आणि डी काढायचा आहे. डी काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला T2 मायनस T1 करावं लागेल. T2 किती आहे 60 आणि T1 किती आहे 70 आहे जे किती राहिलं -10 आणि म्हणून या ठिकाणी डी इज इक्वल टू किती असेल -10. अशा पद्धतीने आपल्याला अंकगणित 3D मधल्या असणाऱ्या ज्या काही रिकाम्या जागा ज्या आहेत तर त्या रिकाम्या जागा भरता येतील. पुढे सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ प्रोग्रेशन. काय दिले की खाली दिलेली जी काही क्रमिका जी आहे सिक्वेन्स जो आहे तर तो अंकगणिती श्रेणी आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवायला सांगितलंय. त्याच्यानंतर इफ सो असेल तर काय सांगितलंय तर ती असणारी जी काही श्रेणी जी आहे तर त्या श्रेणीचं 20व असणारं जे काही पद जे आहे तर ते पद आपल्याला त्या ठिकाणी काढायला सांगितले आणि सिक्वेन्स आपल्याला दिलेलं आहे -12 -5 2 9 16 23 30. सोल्युशन त्या ठिकाणी सिक्वेन्स जो आहे तर तो सिक्वेन्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की -12 -5 2 9 16 23 30 डॅश. हिअर T1 किती आहे -12 T2 किती आहे -5 त्याच्यानंतर T3 जो आहे तर तो किती आहे 2 त्या ठिकाणी आहे. T4 जो आहे तर तो T4 किती आहे 9 त्या ठिकाणी आहे. T5 किती आहे 16 त्या ठिकाणी. आपण काय केली पहिलं पद दुसरं पद तिसरं चौथं पाचवी अशा प्रकारची असणारी जी काही पदं जी आहेत तर ती पदं आपण त्या ठिकाणी शोधली. पुन्हा एकदा की T1 जे आहे तर ते T1 किती 12 T2 5 T3 जे आहे तर ते 2 अशा T4 9 T5 16 अशा प्रकारची असणारी जी काही पदं जी आहेत तर ती पदं त्या ठिकाणी. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की T1 म्हणजे काय असते तर ए त्या ठिकाणी असते हे ते लक्षात पहा. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काढलेले आहे. आता याच्यामधला कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स आपण काढू. तो कॉमन डिफरन्स कसा काढतो आपण तर T2 मायनस T1. आता T2 किती आहे -5 मायनस T1 किती आहे -12 म्हणजे या ठिकाणी -5 मायनस झाले +12 -5 +12 की झाली +7 त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने T3 मायनस T2 त्या ठिकाणी आपण काढू. आता T3 किती आहे 2 मायनस T2 किती आहे -5 त्या ठिकाणी.
जे 2 मायनस मायनस प्लस 5 इथे आला 7 त्या ठिकाणी. पुढे T4 मायनस T3. आता T4 किती आहे 9 मायनस T3 किती आहे 2 त्या ठिकाणी. जे 9 मायनस 2 7 त्या ठिकाणी. पुढे आता T5 मायनस T4 केलं. आता T5 किती आहे 16 मायनस T4 किती आहे 9. 16 मायनस 9 7. बरं, या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉन्स्टंट येताना असतो. किती येताना असतो 7 त्या ठिकाणी. आणि म्हणून पहा पुढे द कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 7. या ठिकाणी सामान्य फरक जो आहे तर तो सामान्य फरक कसा आहे 7 आहे. म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. बरोबर. द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट, स्थिर त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी सामान्य फरक जर त्या ठिकाणी स्थिर जर असेल तर आपल्याला काय म्हणता येईल द गिव्हन सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. दिलेली जी काही क्रमिका जी आहे तर ती क्रमिका काय असली पाहिजे अंकगणिती श्रेणी त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर पुढे पहा काय सांगितलंय फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. नाही त्या ठिकाणी 20th टर्म ऑफ प्रोग्रेशन आपण त्या ठिकाणी करायचं. कसं काढतोय तर फॉर्म्युला आपल्याकडे आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. हा जो काही फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युल्याचा आपण त्या ठिकाणी वापर करू. पहा की Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्याचा आपण त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर. आता Tn आपल्याला काय करायचंय Tn करायचं. मग Tn किती सांगितलंय तर 20th टर्म म्हणजे n जो आहे तर तो 20th असणार. ए फर्स्ट टर्म काय आहे -12 त्या ठिकाणी प्लस n किती 20 -1 आणि d किती आला आपला त्या ठिकाणी 7 त्या ठिकाणी. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी T20 इज इक्वल टू -12 प्लस 20 मायनस 1 किती राहिले 90 इंटू 7. जे T20 इज इक्वल टू -12 प्लस तर 19 इंटू 7 गुणाकार करा. 7 9 63 40 6 7 1 7 7 6 किती झाले 13 झाले. पुन्हा 133 मधून किती गेले 12 त्या ठिकाणी गेले. 3 मधून गेला खाली राहिला 1. 3 मधून 1 गेला खाली राहिले 2 1 जे किती राहिले 121 त्या ठिकाणी राहिले. किती T20 इज इक्वल टू 121. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा फायनल आन्सर आपल्याला काय सांगता येईल द गिव्हन सिक्वेन्स इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. दिलेली जे काही क्रमिका जे आहे तर ते अंकगणितीय श्रेणी त्या ठिकाणी आहे. आणि पुढे आपल्याला सांगता येईल द 20th टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन इज किती आहे 121. अशा पद्धतीचं फायनल आन्सर जे आहे तर ते फायनल आन्सर आपल्याला त्या ठिकाणी लिहितात. याच्यानंतर पुढे find the 24th term of arithmetic progression 12, 16, 20, 24, dash. खाली दिलेली जी काही अंकगणित श्रेणी जी आहे तर तिचं कितवं पद शोधायला सांगितलं आपल्याला 24. आता कसं शोधता येईल की सोल्युशन. आता याच्यामध्ये काय सांगताय की फर्स्ट टर्म हिअर ए म्हणजेच काय असते फर्स्ट टर्म किती आहे 12.
सेकंड टर्म जी आहे तर ती 16, थर्ड टर्म जी आहे तर ती किती आहे 20. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते सांगते येते. याच्यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी शोधायचं आहे डी. तर तो कसा शोधतो आपण T2 मायनस T1. आता T2 किती आहे 16 मायनस 12, 16 मायनस 12 किती आलं 4. ज्या ठिकाणी आपल्याला कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स किती आहे 4. बघा फॉर्म्युलाचा वापर करू. काय फॉर्म्युला आहे की Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युलाचा आपण त्याचा वापर करू. आणि हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू पुट करू. बघा या ठिकाणी Tn कितवं पद काढायला सांगितले तर 24 आणि म्हणून T24 इज इक्वल टू A. फर्स्ट टर्म आता फर्स्ट टर्म किती आहे 12 आहे. 12 प्लस N 24 मायनस 1 D. कॉमन डिफरन्स किती आहे 4. या ठिकाणी T24 इज इक्वल टू 12 प्लस 24 मायनस 1 23 इंटू 4 इज इक्वल टू 12 प्लस 4 त्रिक 12 हातचा 1 4 गुणे 8 आणि 9 ही झाली 92. ज्या ठिकाणी T24 इज इक्वल टू आता याची बेरीज कराल 2 इंटू 2 4 आणि 9 प्लस 1 10 झालं. म्हणजे T24 किती आलंय 104 त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल द 24th term of arithmetic progression is 104. आणि म्हणून त्या ठिकाणी ते असणारे जे काही अंकगणित श्रेणी जी आहे तर त्या अंकगणित श्रेणीचं 24वा पद किती असेल 104 त्या ठिकाणी असेल. याच्यानंतर पुढे आता पुढे 4th एक्झाम्पल. फाइंड द 9th term of following arithmetic progression 7, 13, 19, 25 डॅश. या ठिकाणी खाली दिलेली जी काही अंकगणित श्रेणी जी आहे तर तिचं 19वं असणार जे काही पद जे आहे तर ते पद आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. सोल्युशन हिअर A इज इक्वल टू T1 पहिलं पद 7, सेकंड टर्म 13, थर्ड टर्म आहे 19, त्याच्यानंतर फोर्थ टर्म जे आहे तर ते आहे 21. अशा पद्धतीने आपण पहिलं पद, दुसरं पद, तिसरं, चौथं पद त्या ठिकाणी काय केलंय शोधलंय. आता याच्यावरून काय करायचं आपल्याला कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी करायचा आहे. कॉमन डिफरन्स कशाने दाखवतो आपण डी. तो कसा काढतो तर T2 मायनस T1. आता T2 किती आहे 13 मायनस 7 किती राहिली 6 त्या ठिकाणी. म्हणजे कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी किती आला 6 त्या ठिकाणी. मग आता फॉर्म्युलाचा वापर करू बोली. फॉर्म्युला काय आहे Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D. फॉर्म्युला या फॉर्म्युल्यामध्ये काय करू आपण व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू पुट करू. Tn किती सांगितलंय त्या ठिकाणी इथे लिहितो मी N इज इक्वल टू किती सांगितलं आपल्याला 19th टर्म 19वं पद त्या ठिकाणी करायचं. म्हणजे T19 इज इक्वल टू A. हे किती आहे 7 प्लस N किती आहे 19 मायनस 1 इंटू D किती आहे 6. T19 इज इक्वल टू 7 प्लस 19 मायनस 1 18 इंटू 6 इज इक्वल टू 7 प्लस 6 इंटू 8 48. पुन्हा 6 1 6 6 4 10 ही झाली 108. याची पुन्हा ऍडिशन करा 8 आणि 7 ती झाली 15.
म्हणजे किती आली 115 आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय आन्सर द्यायला सांगितलंय तर या ठिकाणी द 19th term of the given arithmetic progression is 150 आणि म्हणून दिलेली जे काय आपल्याला क्रमिक आहे तर त्या क्रमिकेचं किंवा अंकगणित श्रेणीचं 19वा असणारं जे काही पद जे आहे तर ते पद किती असेल 115 त्या ठिकाणी. पहा पुढचं उदाहरण. फाइंड द 27th term of the following arithmetic progression 9, 4, -1, -6, -11 द्यायची. खाली दिलेली जी काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर तिचं कितवं पद काढायचं आपल्याला 27वं पद त्या ठिकाणी काढायचंय. हा सोल्युशन. हिअर A इज इक्वल टू T1. फर्स्ट टर्म आहे 9, सेकंड टर्म आहे 4, थर्ड टर्म त्या ठिकाणी किती दिसते -1, फोर्थ टर्म त्या ठिकाणी -6 आहे आणि फिफ्थ टर्म जी आहे तर ती -11 त्या ठिकाणी. बरोबर. पुढे या ठिकाणी आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे, सामान्य फरक त्या ठिकाणी काढायचा आहे. कॉमन डिफरन्स कशाने दाखवतो? डी. कसा काढतो? T2 - T1. आता T2 किती आहे? 4 आहे. मायनस T1 किती आहे? 9 आहे. म्हणजे तो किती आला? -5 त्या ठिकाणी आला. ज्या ठिकाणी डी जो आहे तर ते डी ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी किती आली? -5 त्या ठिकाणी. बरोबर. आता फॉर्म्युलाचा वापर करू. काय फॉर्म्युला आहे? Tn इज इक्वल टू A प्लस n-1d. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर इथेच आपल्याला लिहिता येईल की n इज इक्वल टू किती तर 17th टर्म आपल्याला त्या ठिकाणी काढायची. आता इथे व्हॅल्यू पुटिंग करू आपण की Tn म्हणजेच किती? T27 इज इक्वल टू A किती आहे? 9 प्लस n किती आहे? 27 - 1. डी किती आहे? तर -5. येते. पुढे 9 प्लस किती? 27 - 1 26 इंटू -5 9 प्लस या ठिकाणी काय येते? मल्टिप्लिकेशन 6 पंचे झाली 30. 3 5 दोन्ही 10 3 13 जिथे झाली -130 त्या ठिकाणी झाली. बरोबर. आता -130 मधून किती गेलेले? 9 गेलेले. म्हणजे किती राहिले? 121. आणि साइन जे आहे तर ते बिगेस्ट नंबर किंवा लार्जेस्ट नंबरचं देणारे मायनस. आणि म्हणून T27 इज इक्वल टू त्याला -121. किंवा फायनल आन्सर आपल्याला लिहिता येईल द 27th term of given arithmetic progression is -121. अशा पद्धतीने ही उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्यानंतरचा पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.